नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यातील 36 महत्त्वाच्या घडामोडी. छत्रपती संभाजीनगरमध्ये सीजेपीची महत्त्वाची बैठक पार पडणार. सीजेपीची कोअर टीम अभिजित दिपकेंच्या घरी दाखल. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली उपगृहमंत्री अमित शहांची भेट. मतदारसंघातील विकास कामं मार्गी लावण्यासाठी ओमराजेंनी भेट घेतल्याची चर्चा. मंत्री जयकुमार गोरेंवरील वक्तव्याचे पडसाद देऊ शहरात उमटले. राऊतांच्या वक्तव्याचा भाजपकडून निषेध. भाजपाकडून जाहीर निषेध करत आंदोलन. धाराशिव भाजपमधील गटबाजीची प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी घेतली दखल. जिल्हा प्रमुख दत्ताभाऊ कुलकर्णी यांना मुंबईत बोलावून दिल्या सूचना. छत्रपती संभाजीनगरमधील विद्यापीठांचा दर मंगळवारी मंत्र्यांकडून आढावा. मंत्री चंद्रकांत पाटील यांचा निर्णयामुळे विद्यापीठांच्या स्वायत्ततेवर अप्रत्यक्ष अतिक्रमण होत असल्याची टीका. नाशिकच्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीचा तिढा सुटणार. 6 ऑगस्ट रोजी तिढा सुटणार. निवडीकडे सर्वांचंच लक्ष. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कामकाजाचा दर मंगळवारी आढावा. कुलगुरूंची साप्ताहिक बैठक. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा निर्णय. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवावर आज शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार. सायंकाळी 5 वाजता पॅव्हेलियन ग्राउंड कसब बावडा या ठिकाणी होणार अंत्यसंस्कार. पुणेकरांसाठी दिलासा. MS-12 कोड कायम. केंद्रीय मंत्री नितीन गडकरांची सकारात्मक ग्वाही. अमरावतीत स्मार्ट मीटरच्या वाढीव वीज बिलाविरोधात काँग्रेसचा मोर्चा. तळेगाव दशासर येथे काँग्रेसचा महावितरण कार्यालयावर मोर्चा. अमरावतीत कौशल्य विकास योजनेत महाघोटाळा. बनावट ऑनलाईन नोंदणी दाखवून शासनाची फसवणूक. शासनाचे 34,57,000 रुपये लाटले. मावळमध्ये मुसळधार पावसाचा रस्त्यांना फटका. मोठ्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांची मोठी कसरत. रस्ता दुरुस्तीची मागणी. वाशिममधील अनसिंगच्या मुख्य रस्त्याला तळ्याचं स्वरूप. रस्त्यावर पावसाचं पाणीच पाणी. नागरिकांमध्ये तीव्र नाराजी. जायकवाडी धरणातून मध्यरात्री पुन्हा एकदा पाण्याच्या विसर्गामध्ये मोठी वाढ. धरण 94% भरलं. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रायगड आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर आज जोरदार पावसाची शक्यता. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी. नागरिकांची खबरदारी घेण्याचं प्रशासनाचं आवाहन. छत्रपती संभाजीनगरमध्ये उशिरानं आलेल्या मान्सूनमुळे 65,000 हेक्टरवरील पेरणी रखडली. उशिरानं पेरणीमुळे उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता. गडचिरोलीच्या सिरोंचामध्ये विचित्र दिसणारा मासा मच्छीमारांच्या जाळ्यात अडकला. दुर्मिळ माशाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा. कोल्हापुरात बंद घरामध्ये जिलेटिनचा स्फोट. स्फोटात 3 घरांचं मोठं नुकसान. परिसरातील नागरिक भयभीत. प्रकरणाचा तपास सुरू. यवतमाळच्या लाहोरा परिसरात पाणीपुरीची गाडी फोडणाऱ्या दोघांची पोलिसांकडून दिंड. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल. दोन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक. हिंगोलीच्या दसरा महोत्सवावर अनिश्चिततेचं सावट. निवडणूक असल्यामुळे दसरा महोत्सव साजरा करणं शक्य नाही. महसूल प्रशासनाचा महोत्सव समितीला पत्र. बुलढाणा जिल्ह्यात निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे प्रवाशांना नेहमी त्रास. बस चालकानं व्हिडिओ करत सांगितली आपबीती. सार्वजनिक बांधकाम विभागानं लक्ष देण्याची चालकाची मागणी. वाशिमच्या गणेशोत्सवापूर्वी मुख्य विसर्जन मार्गाची दुरवस्था. शिवाजी चौक दिघेवाडी चौक रस्त्यावर खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी. धाराशिव शहरातील मुख्य रस्त्याचं काम सेन्सर पेवर मशीन ऐवजी मजुरांकडून. रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह. काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा नागरिकांचा आरोप. कोरोना व्हायरस सारखाच दुसरा व्हायरसनं घेतला जन्म. चांदीपुरा व्हायरसमुळे 22 मुलांचा मृत्यू तर शेकडो मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू. अमरावतीच्या अंजनगावमध्ये विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक. मुख्य आरोपी महिलेला पोलिसांकडून अटक. शेकडो महिलांची फसवणूक झाल्याची माहिती. यवतमाळच्या भामराजा येथील इंडियन बँकेला युवक काँग्रेसनं ठोकलं कुलूप. बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन दमदाटी करत असल्याचा काँग्रेसचा आरोप. पनवेलमध्ये सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. नागरिकांनी प्रकार उघडकीस आणत तरुणाला दिलं पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरात मदतीसाठी बोलावून PhDच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करणाऱ्या डिलिव्हरी बॉयनं बळजबरीनं खाऊ घातली गोळी. अमरावतीच्या अंजनगावात विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली लाखोंची फसवणूक.
मुख्य आरोपी महिलेला अटक, शेकडो महिलांना गंडा, 10,000 10 लाख, 40,000 40 लाख कर्जाचं आमिष. हिंगोलीत गुटखा तस्करीवर पोलिसांचा मोठा प्रहार, 7.87 लाखांचा मुद्देमाल जप्त, बासंबा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल. धाराशिवच्या वाशीतील राड्या प्रकरणी 45 जणांसह इतरांवर गुन्हा दाखल, पोलिसांकडून सुमोटो दाखल करत कारवाई, आरोपींचा शोध सुरू. SRA योजनेअंतर्गत CBD बेलापूर येथील झोपडपट्टी वासियांना मिळणार मोठी घरं. जो झोपडपट्टी वासियांच्या नादाला लागेल त्याला झोपडपट्टी वासिय त्याची जागा दाखवतील, मंदा म्हात्रे यांचा इशारा. पुण्याच्या जुन्नरमध्ये पोलिसांची मोठी कारवाई, छापा टाकून सुमारे 350 किलो गोमांस जप्त, 3 आरोपींना अटक. सिंधुदुर्गमध्ये गवारेड्याचा वृद्ध शेतकऱ्यावर हल्ल्यात वृद्ध शेतकरी गंभीर जखमी, 2 दिवसांपासून गवारेड्यांचा शेतात टिय्या. लातूर जिल्ह्यात क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या रिक्षांवर पोलिसांची कारवाई, शाळा चालक आणि पालकांना पोलिसांचा कडक इशारा. अमरावतीच्या परतवाडामध्ये पोलिसांची कारवाई, 2 सराईत चोरट्यांना अटक, आरोपीकडून 12 दुचाकी आणि 3 मोबाईल जप्त, 6 लाखांचा मुद्देमाल जप्त. या होत्या काही महत्त्वाच्या 36 जिल्ह्यातील 36 घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.